कोणाच्या आधाराची गरज नाही मला. यशाचा एकटा वारसदार बनणार. कोणाच्या आधाराची गरज नाही मला. यशाचा एकटा वारसदार बनणार. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंगवर चाललेली एडिटिंग करणार आहोत आणि आता आपला जो मटेरियल लागणार आहे ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये समजा दिलेलं आहे. तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि CapCut ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून तुम्ही CapCut ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनलवरून. आणि आता आपल्याला एक सुपर VPN लागणार आहे. सुपर VPN डाउनलोड करण्यासाठी आपल्या प्ले स्टोअरवर इझिली भेटून जाईल. तर सुपर VPN डाउनलोड करून आपल्याला कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर आता आपल्याला CapCut ॲप ओपन करायचं आहे. CapCut ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बीटमार्कचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारचा हे व्हिडिओ आहे. तर आता बघू शकता इथे ब्लॅक होणार आहे मित्रांनो, पांढरा होणार आहे बघू शकता. तर इथे पांढरा झालेला आहे. बरोबर तिथे एक कट मारायचं आहे मित्रांनो. बघू शकता इथे पांढरा झालेला आहे. तर आता आपल्याला इथे ह्या व्हिडिओवरती क्लिक करून इथे स्पीडचा ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करून स्पीड करायचं आहे. आणि आता डबल आपल्याला पुढे इथे एक दिसायला आहे पांढरा. तर इथे एक आपल्याला एक कट मारायचा आहे अशा प्रकारचा स्पीडवर क्लिक करून. आणि आता आपल्याला मित्रांनो आपल्याला इथे एक स्पीडवर क्लिक करून कट मारायचा आहे. कट मारल्यानंतर आता इथे कट मारायचा आहे मित्रांनो. तर इथे एक कट मारायचा आहे मित्रांनो. इथे कट मारल्यानंतर आता तितके बीट पांढरा दिसत आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे कट मारून घेतल्यानंतर ह्याच्यात आपल्याला इमेज आपल्याला ॲड करायचे आहे. तर आता ॲड करण्यासाठी पहिले ह्याच्यावरती क्लिक करून आता आपल्याला पुढे आपल्याला यायचं आहे. इथे एक ऑप्शन बघायला मिळणार आहे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोजवर जाऊन आपल्याला एक फोटो अशा प्रकारचा ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारचा फोटो ॲड करून घेतल्यानंतर तुमचा ॲड करू शकता तुम्ही. ॲड केल्यानंतर आता आपल्याला डबल जायचं आहे आपल्याला रिलीजच्या ऑप्शनवरती. असेच समजे फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. हेच फोटो डबल ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो. तर मी फटफट ॲड करून घेतो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचे फोटो आपण ॲड करून घेतलेले आहेत. ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला लावायचं याला म्युझिक लावण्यासाठी आता आपल्याला ऑडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बीटमार्कचा व्हिडिओ ते ॲड करायचा आहे आणि इम्पोर्टवरती क्लिक करून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली म्युझिक बरोबर इतकी लागलेली आहे. तर आता आपल्याला लावायची आहेत आपल्याला PNG दिलेली आहे ती आपल्याला इथे ओव्हरली ॲड करायची आहे. ॲड करण्यासाठी ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला समजत आधी तर आता आपली पहिली जी PNG आहे कोणत्या आपल्याला कोणाच्या आधाराची आपल्याला हे अशा प्रकारची PNG आहे. तर ही PNG आता आपल्याला ॲड करून घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारची. तर अशा प्रकारची ॲड करून आपल्याला इथे बसून घ्यायची आहे. अशा प्रकारची बसून घेतल्यानंतर इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर इथे बसून घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारची PNG बसून घेतल्यानंतर ह्याची साईज जी आहे ना इथपर्यंत ठेवायची आहे मित्रांनो अशा प्रकारची. इथपर्यंत साईज ठेवल्यानंतर इथून आपल्याला पुढे एक PNG लावायची आहे डबल मित्रांनो. आता आपल्याला तर आपली दुसरी जी PNG आहे ती आपल्याला इथे ॲडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारची ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो ह्याची साईज आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे अशा प्रकारची. ठेवून घेतल्यानंतर आता आपण हे झूम करून घ्यायचं आहे तुमच्या मनानं. तर अशा प्रकारचं झूम करून घेतल्यानंतर इथून पुढे आपण गाणं बघून आपण डायलॉग बघून आपण लावू शकता आपण. तर मी फटफट लावून घेतो मित्रांनो PNG. तर आता आपल्याला अशा प्रकारच्या PNG ॲड करून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं मित्रांनो तर आता आपल्याला इथे एक PNG ॲड करायची आहे वैयक्तिकची. तर आपल्याला ओव्हरलीवर क्लिक करून ॲड ओव्हरलीवर क्लिक करायचं आहे. आणि आता वैयक्तिकची PNG आपल्याला ॲड करायची आहे. अशा प्रकारे ही ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे झूम करायची आहे थोडी. अशा प्रकारे इथे बसून घ्यायची आहे मित्रांनो. बसून घेतल्यानंतर ह्याची जी साईज आहे ती आपल्याला इथपर्यंत लास्ट लुक वाढून घ्यायची आहे अशा प्रकारची. तर आपल्या PNG ॲड झालेले आहेत. आता आपल्याला लावायचे आहेत इफेक्ट लावण्यासाठी. तर आता आपल्याला जायचं आहे इफेक्टवरती आणि व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ओपनिंग क्लोईंगवरती यायचं आहे. ओपनिंग क्लोईंगवरती आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला हॅलो ब्लरचं तिसऱ्यांदा आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. हे आता आपल्याला अशा प्रकारचं ह्याच्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं ॲड केल्यानंतर याची साईज आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. तर इथपर्यंत ठेवल्यानंतर इथून पुढे एक इफेक्ट लावायचा आहे. तर इफेक्ट लावण्यासाठी आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला हॅलोचं पहिल्यांदा बघायला मिळणार आहे. हॅलोचा आपल्याला हे इफेक्ट जो आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्याची साईज इथपर्यंत ठेवायची आहे. इथपर्यंत अशा प्रकारची साईज ठेवल्यानंतर आता जायचं आहे आपल्याला डबल व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला यायचं आहे नाईट क्लबवरती आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. आता आपल्याला शेकचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून इथपर्यंत अशा प्रकारचं ह्याची साईज इथपर्यंत ठेवून आता हे जो आहे इफेक्ट तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे. समझ रहे हो आप? अशा प्रकारचा ॲड करून घेतल्यानंतर इथे एक इफेक्ट लावायचा आहे. ते लावण्यासाठी जायचं आहे बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे ग्लोईंग लाईनवरती. तर आता आपण जायचं आहे ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर मित्रांनो
तर हॅलोच्या पुढे आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. आणि ह्याची जी साईज आहे ना, याची लेन्स आपल्याला इथपर्यंत ह्या बीट लोक ठेवायची आहे. आणि आपल्याला इथे एक इफेक्ट लावायचा आहे. इफेक्ट लावण्यासाठी आता आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर ग्लोईंग लाईनवरती आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर ग्लोईंग लाईनवरती आपल्याला ही इफेक्ट बघायला मिळणार आहे. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. आणि ह्याची साईज इथपर्यंत अशा प्रकारची वाढून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर आता आपल्याला 1-2 ॲनिमेशन लावायचे. ॲनिमेशन लावण्यासाठी आपल्याला पहिलं सोडायचं आहे. दुसऱ्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर मित्रांनो कॉम्बोवरती आल्यानंतर कॉम्बोवरती यायचं आहे. कॉम्बोवरती आल्यानंतर झूम 1चं आपल्याला ॲड करायचं आहे. पुढच्यावरती येऊन याच्यावरती जायचं आहे. स्पीडचं आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे. स्पीडचं ॲड करून घेतल्यानंतर त्याच्या पुढे येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर आता आपल्याला ॲड करायचं आहे. स्पीडच्या पुढचं जो आहे तो आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचे इतकेच ॲनिमेशन लावायचे आहे. त्याच्या पुढचं सोडायचं आहे आणि त्याच्या पुढच्या त्यात येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. आणि आता आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो. कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर झूम 2 नावाचं इफेक्ट जो आहे ॲनिमेशन तो आपल्याला ॲड करायचा आहे. अशा प्रकारचा आपला व्हिडिओ अशा प्रकारचा झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे पहिलं जे इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, तर या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे एक ऑप्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑल व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर बघू शकता आपली जी PNG आहे तो आपली ब्लर होत आहे थोडी. तर बघू शकता आणि ह्याची साईज अशा प्रकारची कमी थोडी करून घ्यायची आहे आणि ते बसून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्या व्हिडिओ डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटस क्रिएट करू शकता. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लाईक सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.